नमस्कार. ॲस्पायरंट्स ऑफ इंडियामध्ये तुमचं स्वागत आहे. आजपासून आपण एक्झामपर्यंत नवीन रिव्हिजन सिरीज घेऊन येतो आहे, ज्याद्वारे तुमची रिव्हिजनसुद्धा करण्यात येईल आणि त्यामध्ये आपण MCQ प्रॅक्टिससुद्धा करून घेणार आहोत, जेणेकरून तुमची एक्झामपर्यंत MCQची चांगल्यात चांगली प्रॅक्टिस होईल आणि रिव्हिजन्स पण सुरू राहील. सो दॅट तुम्ही म्हणजे आता जो काळ आहे शांतीचा, एक्झाम होतपर्यंत हा शांतीचा काळ आहे. या शांतीच्या काळात तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन कराल आणि MCQ प्रॅक्टिस कराल. सो दॅट एक्झाममध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि जे पण प्रश्न येईल, आपले सोशल वर्कचे 40 प्रश्न येणार आहेत. त्या सोशल वर्कच्या 40पैकी 40 प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजे. म्हणून आपण आता नवीन रिव्हिजन सिरीज घेऊन येतो आहे. डेली आपण व्हिडिओद्वारे नोट्स आणि म्हणजे एक टॉपिक घेऊन येणार आहोत आणि त्याच्यावर आधारित MCQ येणार आहोत, जेणेकरून तो टॉपिकसुद्धा तुमचा क्लिअर होईल आणि MCQची प्रॅक्टिससुद्धा होऊन जाईल. तर चला सुरुवात करूया. आपला आजचा टॉपिक आहे मानसिक आजार म्हणजे सायकॅट्रिक डिसऑर्डर. तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये काम करताना काउन्सिलिंग करावी लागते किंवा तुम्ही पेशंटना सपोर्ट करता, पेशंटना त्यांच्या सुविधा प्रोव्हाइड करण्यासाठी सपोर्ट करता. तर त्यासाठी आपली समाजसेवा अधीक्षक ही पोस्ट असते आणि याद्वारे तुम्ही पेशंटना गायडन्स करता आणि काउन्सिलिंग करता. तर त्याच्यासाठी तुम्हाला पेशंटना ज्या समस्या येतात त्या माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यात या मानसिक आजार किंवा मानसिक समस्या आपण म्हणतो त्यासुद्धा येतात, जेणेकरून जर तुम्हाला या मानसिक आजार काय असतात, मानसिक समस्या काय असतात हे माहिती असलं तर तुम्हाला तिथे काम करताना सोपं जातं. समोरच्या व्यक्तीला काय समस्या येत आहेत, त्याचे सिम्पटम्स काय आहेत, त्याचे उपाय काय आहेत, ते जर तुम्हाला माहिती असले तर तुम्हाला तिथे फायदा होतो आणि तुम्हाला पेशंटना काउन्सिलिंग करताना त्याची हेल्प होते. म्हणून या समस्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि याच्यावरच आधारित प्रश्नसुद्धा येतात. तर ते सुद्धा तुमचे क्लिअर होतील आणि टॉपिकसुद्धा क्लिअर होतील, म्हणून आपण आज हा टॉपिक घेऊन आलेलो आहे. तर टॉपिक आहे आपला मानसिक आजार, सायकॅट्रिक डिसऑर्डर्स. मानसिक आजार म्हणजे व्यक्तीच्या विचार, भावना, वर्तन आणि सामाजिक जीवनावर परिणाम करणारे विकार. हे विकार व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील कामकाज, नाती, शिक्षण, नोकरी यावर गंभीर परिणाम करतात. तर मानसिक आजार म्हणजे व्यक्तीच्या विचार, भावना, वर्तन आणि सामाजिक जीवनावर परिणाम करणारे विकार आहेत. जसं जी व्यक्ती मानसिक आजारातून जात असते, सायकॅट्रिक डिसऑर्डर्समधून जात असते, त्या व्यक्तीची विचार करण्याची क्षमता खोळंबते, तिच्या भावना कंट्रोल नसतात, वर्तनसुद्धा कंट्रोल नसते आणि सामाजिक जीवनावर याचा खूप परिणाम होतात, याचे खूप विकार होतात. हे विकार व्यक्ती आपले दैनंदिन कामकाज करताना सुद्धा म्हणजे त्याच्यावर अफेक्ट होतो. जी व्यक्तीची नाती असतात त्याच्यावर अफेक्ट होतात, व्यक्तीचे शिक्षण, नोकरी यावर याचे गंभीर परिणाम होतात. तर मानसिक आजारांचे आता आपण टाईप्स बघणार आहोत, त्याच्यावर काय काय उपाय आहेत, काय काय थेरपीज दिल्या जातात त्या बघणार आहोत आणि याच्यावर क्वेश्चन्स कसे येतात ते आपण आज बघणार आहोत. तर बघूया. मानसिक आजारांचे मुख्य प्रकार. आपण आता मुख्य प्रकार बघणार आहोत मानसिक आजारांचे, जेणेकरून या डेफिनेशन्सवर जर तुम्हाला क्वेश्चन आले तर हे सोडवता आले पाहिजे आणि तुम्हाला माहितीसुद्धा असायला हवं मानसिक आजारांचे प्रकार काय आहेत, जेणेकरून जर तुमचं सिलेक्शन झालं आणि तुमच्या इथे पेशंट आले तर तुम्हाला माहिती असायला हवं की ही व्यक्ती कुठल्या आजारातून जात आहे, तिच्या म्हणजे कुठले डिसऑर्डर्स आहेत तिला आणि त्याच्यावर आपण कशाप्रकारे काउन्सिलिंग करू शकतो ते तुम्हाला माहिती असायला हवं, जेणेकरून तुम्ही त्या व्यक्तीला हेल्प करू शकाल आणि तुम्ही ज्या पोस्टसाठी सिलेक्ट झाले असाल ती पोस्ट तुम्ही म्हणजे त्या पोस्टद्वारे तुम्ही आणखी चांगल्याने काम करू शकाल. तर पहिला आहे मूड डिसऑर्डर्स. याच्यात पहिला आहे डिप्रेशन म्हणजे याचे लक्षण आहे डिप्रेशनचे: सतत दुःख, निराशा, आत्मविश्वास कमी होणे, आवडीची कमी, थकवा, आत्महत्या विचार इत्यादी गोष्टी हे डिप्रेशनमध्ये येतात. जसं आपण म्हणतो कुठली व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे तर त्या व्यक्तीची लक्षणे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तिची निराश राहते ती व्यक्ती, आत्मविश्वास कमी होतो, म्हणजेच कुठलीही आवड नसते, निराश असणे, ते नंतर थकवा येणे आणि आत्महत्येचा विचार येणे, याला डिप्रेशन असं म्हणतात. तर तुम्हाला हे सिम्पटम्स दिलेले राहतील, तर हे सिम्पटम्स कुठल्या विकारात येतात तर ते तुम्हाला ओळखता आले पाहिजे. तर हे डिप्रेशन, याच्यावर जर क्वेश्चन आला तर अशा प्रकारे येऊ शकतो, तर हे सोडवता आले पाहिजे. नंतर दुसरा आहे द्विध्रुवीय विकार म्हणजेच बायपोलर डिसऑर्डर. कधी खूप उत्साह, ऊर्जा तर कधी खूप निराशा, म्हणजेच मूड थोड्या वेळाने चेंज होणे. कधी खूप असे उत्साही असतो तर कधी खूप डिप्रेशनमध्ये असतो. तर यालाच म्हणतात बायपोलर डिसऑर्डर. म्हणजेच दोन्ही, खूप एनर्जी किंवा खूप थकवा, हे दोन्ही असले तर बायपोलर डिसऑर्डर. नंतर दुसऱ्या प्रकारात आहे, आपण आता पहिले मूड डिसऑर्डर्स बघितले. नंतर दुसऱ्या प्रकार आहे चिंता विकार, एन्झायटी डिसऑर्डर्स. आपण म्हणतो की एन्झायटी होत आहे तर हे या प्रकारात येतात. सर्वसाधारण चिंता विकार म्हणजे जनरलाइज्ड एन्झायटी डिसऑर्डर. याच्यात सतत काळजी, तणाव, कुठली व्यक्ती कंटिन्यूस टेन्शनमध्ये असते किंवा म्हणजे सतत काळजी करत राहते तर ती आपण म्हणतो ना एन्झायटी होत आहे, तर ते या प्रकारात येतात. याच्यातला दुसरा प्रकार आहे फोबिया.
फोबिया म्हणजे विशिष्ट वस्तुस्थितीची तीव्र भीती. जसं की खूप पाणी असलं तर पाण्याची भीती किंवा आग असली तर आगीची भीती. तर याला म्हणतात फोबिया. फोबिया म्हणजे भीती वाटणे. ठीक आहे. नंतर आहे आकस्मिक भीतीचा झटका म्हणजेच पॅनिक डिसऑर्डर. अचानक भीती. जसं कधी-कधी हृदयाची धडधड वाढते, श्वास घ्यायला त्रास होतो. यालाच पॅनिक डिसऑर्डर म्हणतात. तर हे येतात एन्झायटी डिसऑर्डर्समध्ये. याला एन्झायटी म्हणजेच हे एन्झायटी डिसऑर्डर्सचे टाइप्स आहेत. याच्यात तुम्हाला इथं जनरलाइज एन्झायटी डिसऑर्डर, नंतर आहे फोबिया, नंतर आहे पॅनिक डिसऑर्डर. जनरलाइज एन्झायटी डिसऑर्डर म्हणजे सतत काळजी असणे, तणावात असणे. नंतर फोबिया म्हणजे भीती, विशिष्ट वस्तुस्थितीची तीव्र भीती असते. आणि पॅनिक डिसऑर्डर म्हणजे अचानक भीती, हृदयाची धडधड वाढते किंवा श्वास घ्यायला त्रास होतो. अचानक समोर काही आलं तर आपली म्हणजे धडधड वाढते हृदयाची, त्या टाईप. तर त्याला म्हणतात पॅनिक डिसऑर्डर. वेळ म्हणजे अकस्मात. नंतर आहे याचा आपण तिसरा टाईप बघणार आहोत. आपण पहिले बघितलं होतं मूड डिसऑर्डर्स, नंतर चिंता विकार म्हणजेच एन्झायटी डिसऑर्डर्स, नंतर आहे सिझोफ्रेनिया म्हणजेच मानसिक विकार. सिझोफ्रेनिया सायकेट्रिक डिसऑर्डर्स. याची लक्षणे आहेत हॅल्युसिनेशन्स, जे अस्तित्वात नाही ते दिसणे. जसं काही गोष्टी अस्तित्वात नसतात पण आपल्याला भास होतो की ती व्यक्ती आहे किंवा त्या गोष्टी आहेत, तर त्याला म्हणतात हॅल्युसिनेशन्स. आणि डिल्युजन्स म्हणजे खोटे पण ठाम विश्वास. ठीक आहे. विस्कळीत विचार, वर्तन, यालाच डिल्युजन्स म्हणतात. याचे परिणाम असे असतात की वास्तवापासून तुम्ही तुटता. तुम्हाला वास्तव काय आहे ते माहिती नसतं, आपल्याच विचारात असतात आणि कामकाज अपूर्ण राहते. याला म्हणतात डिल्युजन्स. तर हे तुम्ही दोन्ही टाईप बघितले, हॅल्युसिनेशन्स आणि डिल्युजन्स. हॅल्युसिनेशन्स म्हणजे याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. या डेफिनेशन दिल्या असतील आणि याचे म्हणजे याची डेफिनेशन काय आहे आणि याला काय म्हटलं जाते किंवा याची लक्षणे काय आहे, तर याच्यावर क्वेश्चन येतात. तर ते तुम्हाला बरोबर सोडवता आले पाहिजे. हॅल्युसिनेशन्स म्हणजे जे अस्तित्वात नाही ते दिसणे, ऐकू येणे. नंतर डिल्युजन्स म्हणजे खोटे पण ठाम विश्वास किंवा म्हणजे काही होणारच आहे असं तुम्हाला वाटते की हे होईल, हे होईल, हे होईलच. म्हणजे तुमची ते खोटी भावना आहे पण ते झालेलं नाही आहे. तर याला म्हणतात डिल्युजन्स. आणि हॅल्युसिनेशन्स म्हणजे अस्तित्वातच नाही आहे पण तरी तुम्ही त्याचा विचार करता, त्याला हॅल्युसिनेशन्स म्हणतात. नंतर आहे चौथा टाईप वैयक्तिक विकार पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स. याच्यात पहिला अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स आणि दुसरा आहे बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स. अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स म्हणजे याच्यात येतात नियम मोडणे, खोटेपणा, हिंसा. नंतर बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणजे अस्थिर नाती, राग, रिकामेपणाची भावना, आत्महत्या विचार. हे येतात बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स मध्ये. नंतर व्यसन विकार, सबस्टान्स यूज डिसऑर्डर्स. याच्यात तुम्ही जे म्हणजे मद्यपान करतात म्हणजे दारू वगैरे पितात, हे सबस्टान्स यूज डिसऑर्डरमध्ये येतात. तंबाखूजन्य पदार्थ खातात, ड्रग्स घेतात, ते सबस्टान्स यूज डिसऑर्डर्समध्ये येतात. याचे परिणाम इथे कुटुंबात तणाव राहतो, हिंसा राहते, आरोग्य समस्या भेडसावतात, आर्थिक तोटा होतो. हे सबस्टान्स यूज डिसऑर्डर्समध्येच येतात. तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. असं आता तुम्हाला क्वेश्चन असाच येऊ शकतो की अल्कोहोलिझम कुठल्या डिसऑर्डरमध्ये येतो. तर त्याच्यात तुम्हाला MCQमध्ये ओळखता आलं पाहिजे की हे सबस्टान्स यूज डिसऑर्डरमध्ये येतं. नंतर आहे बालक व विकासात्मक विकार म्हणजे चाइल्डहूड अँड डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स. म्हणजे लहानपणीचे जे डिसऑर्डर असतात ते याच्यात येतात. बालकांमध्ये आढळून येतात. याच्यात पहिला आहे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. सामाजिक नाती व संवादात अडचण. म्हणजेच तुम्ही बालपणी त्या बाळाला सामाजिक नाती आणि संवादात अडचणी येतात, त्यालाच म्हणतात ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जर डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणजे काय किंवा याची लक्षणे काय, तर ऑप्शन दिलेला राहील सामाजिक नाती व संवादात अडचण म्हणजेच ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. नंतर आहे ADHD अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. म्हणजेच लक्ष केंद्रित करण्यात अडचण, जास्त हालचाल. म्हणजे कुठली व्यक्ती एखाद्या गोष्टीवर फोकस नाही करू शकत. आपण म्हणतो ना अभ्यासात फोकस कमी आहे, तर त्या बाळाला ADHD आहे, अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. त्यालाच म्हणतात लक्ष केंद्रित करण्यास अडचण आणि जास्त हालचाल करते. नंतर आहे बौद्धिक अपंगत्व इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी. शिकण्यात व दैनंदिन कामात अडचण. जसं म्हणजे खूपदा म्हटलं जातं की काही बाळांची IQ कमी आहे किंवा म्हणजे त्यांना अडचणी येतात, तर ती इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटीमध्ये येतात. शिकण्यात त्यांना अडचण जाते, दैनंदिन कामात अडचण जाते. काहींना म्हणजे व्यवहाराचं ज्ञान कमी असतं, तर किंवा काहींना म्हणजे समजण्यात अडचण जाते, तर त्यांनाच म्हणतात इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी. तर याचे हे आपण तीन प्रकार बघितले आहेत. तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो किंवा तुम्हाला याच्यात फुल फॉर्म विचारले जाऊ शकतात किंवा याची लक्षणे विचारली जातात. तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणजे सामाजिक नाती व संवादात अडचणी. म्हणजे सामाजिक नाती आणि जे आपण संवाद करतो त्याच्यात अडचणी निर्माण होतात, त्यालाच ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असं म्हटलं जातं.
नंतर ADHD, अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर, म्हणजेच लक्ष केंद्रित करण्यात अडचण जाते याच्यात आणि फोकस करण्यात अडचण जाते आणि जास्त हालचाल करते ते एक व्यक्ती. तर यालाच ADHD म्हणतात. तर डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो, म्हणून हे समजणं खूप गरजेचं आहे. नंतर आहे इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी, याच्यात शिकण्यात व दैनंदिन कामात अडचण जाते. तर त्यालाच इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी म्हणतात. नंतर आपण बघणार आहोत इतर मानसिक विकार म्हणजेच अदर डिसऑर्डर्स. याच्यात आहेत ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, इटिंग डिसऑर्डर्स आणि पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. तर OCD म्हणजेच ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, याच्यात काय असतं तर सतत विचार येतात व पुन्हा पुन्हा कृती करते. एखादी व्यक्ती एखादी कृती पुन्हा पुन्हा करत असेल तर तिला OCD आहे असं आपण म्हणतो. तिलाच म्हणतात ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. नंतर आहे इटिंग डिसऑर्डर. इटिंग डिसऑर्डर याच्यात खाण्याचे विकार, म्हणजेच माझं वजन वाढते किंवा माझं वजन कमी होत आहे, तर यालाच इटिंग डिसऑर्डर्स म्हणतात. आणि म्हणजे एखादी व्यक्ती खूप खात असेल, बिंग इटिंग करत असेल तर तिला बुलिमिया नर्वोसा असतो. किंवा एखादी व्यक्ती माझं वजन वाढते म्हणून खातच नसेल तर तिला ॲनोरेक्सिया नर्वोसा म्हणतो. तर यालाच म्हणतात इटिंग डिसऑर्डर्स. नंतर आहे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर्स. याच्यात अपघात, हिंसा, युद्ध यासारख्या अपघातानंतर भीती व भयानक आठवणी, म्हणजेच काही गोष्टी घडून झाल्यानंतर किंवा म्हणजे काही अपघात झाला असेल, हिंसा झाली असेल, युद्ध झालं असेल किंवा असा काही ट्रॉमा असेल, तर म्हणजे ट्रॉमॅटिक गोष्ट घडली असेल आयुष्यात, याच्यानंतर ज्या गोष्टी उद्भवतात त्यालाच पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणतात. म्हणजेच एखादी व्यक्ती एखाद्या ट्रॉम्यातून गेली असेल आणि त्याच्यानंतर जे डिसऑर्डर येतात त्यालाच पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणतात. तर हे समजलं असेल. OCD, इटिंग डिसऑर्डर आणि PTSD. OCD म्हणजे एखादी कृती पुन्हा पुन्हा करणे. इटिंग डिसऑर्डर म्हणजे त्याच्यात येतात बुलिमिया नर्वोसा आणि ॲनोरेक्सिया नर्वोसा, म्हणजेच खाण्याची विकार आहेत. याच्यात माझं वजन वाढते म्हणून न खाणे किंवा खूप खाणे, म्हणजे बिंग इटिंग करणे, याला बुलिमिया नर्वोसा म्हणजेच बिंग इटिंग, खूप खाणे. आणि माझं वजन वाढते म्हणून न खाणे, त्यालाच म्हणतात ॲनोरेक्सिया नर्वोसा. खाणे म्हणजे खाण्यावर खूप कंट्रोल करणे, खूप कमी खाणे. आणि नंतर आहे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. याच्यात अपघात, हिंसा, युद्ध यासारख्या आघातानंतर भीती व भयानक आठवणी राहतात. आणि याच्यात म्हणजे ट्रॉमा घडल्यानंतर त्या गोष्टीतून त्या ट्रॉमामुळे त्या व्यक्तीवर स्ट्रेस येतो, त्यालाच पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणतात. नंतर मानसिक आजाराची कारणे बघणार आहात. कॉजेस ऑफ सायकॅट्रिक डिसऑर्डर्स. याची पहिली जैविक कारणे म्हणजेच बायोलॉजिकल, दुसरं आहे मानसिक कारणे आणि तिसरं आहे सामाजिक कारणे. बायोलॉजिकलमध्ये येतात मेंदूतील रसायनांचे असंतुलन, अनुवांशिकता इत्यादी गोष्टी बायोलॉजिकलमध्ये येतात. नंतर मानसिक कारणे सायकोलॉजिकलमध्ये तणाव, आत्मविश्वास कमी, आघात इत्यादी गोष्टी सायकोलॉजिकलमध्ये येतात. नंतर सामाजिक कारणे सोशल, दारिद्र्य, बेरोजगारी, कुटुंबातील तणाव, सामाजिक एकाकीकरण इत्यादी गोष्टी सोशल इश्यूजमध्ये येतात, सोशल कॉजेसमध्ये येतात. नंतर मानसिक आजारांचे उपचार बघणार आहोत आपण. ट्रीटमेंट ऑफ सायकॅट्रिक डिसऑर्डर्स. पहिला आहे औषधोपचार. याच्यात मेडिकेशन, अँटी डिप्रेसंट्स, अँटी सायकोटिक्स, मूड स्टेबिलायझर्स इत्यादी गोष्टी येतात. नंतर दुसरा आहे सायकोथेरपी. सायकोथेरपीमध्ये कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी येते, फॅमिली थेरपी येते, ग्रुप थेरपी येते, या इत्यादी गोष्टी सायकोथेरपीच्या आहेत. तर या थेरपीज आपण याच्या आधीसुद्धा रिव्हिजन लेक्चरमध्ये घेतलेल्या आहेत. त्याच्यात आपण डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं आहे ही थेरपी कोणी दिलेली आहे, याचे प्रपोनंट कोण आहे आणि ही थेरपी काय असते, तर ते तुम्ही रिव्हिजन लेक्चरमधून बघू शकता. तर पहिला आहे औषधोपचार, दुसरा आहे मनोचिकित्सा म्हणजेच सायकोथेरपी आणि तिसरं आहे समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंग. याच्यात आपली महत्त्वाची भूमिका असते, जी आपली पोस्ट आहे सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट म्हणजेच समाजसेवा अधीक्षक. हे आपण म्हणजे पेशंटला काउन्सिलिंग करणे इत्यादी गोष्टी, इत्यादी सुविधा प्रोव्हाइड करणे ते आपण प्रोव्हाइड करतो. त्याच्यामुळेच या काउन्सिलिंगसाठी आपली पोस्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला ही काउन्सिलिंगची टर्म आणि याच्याशी रिलेटेड ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या पण माहिती असणं गरजेचं आहे. काउन्सिलिंग म्हणजे व्यक्ती व कुटुंबाला आधार देणे. नंतर आहे पुनर्वसन, रिहॅब करणे, याच्यातसुद्धा आपली महत्त्वाची भूमिका असते. रोजगार, कौशल्य प्रशिक्षण, समाजात पुनर्प्रवेश, पुनर्समावेश घडवून आणणे इत्यादी गोष्टी रिहॅबमध्ये येतात. म्हणजेच तो घटना घडल्यानंतर त्या व्यक्तीचं पुन्हा पुनर्वसन करणे, तिला रिहॅबिलिटेशन म्हणतात. तर याचा आपण आता मानसिक आजारांचे हे उपचार बघितले. पहिला औषधोपचार हे अँटी डिप्रेसंट हे डॉक्टर्स देतात, जे म्हणजेच प्रॉपर डॉक्टर असतात. ते मेडिकेशन्स वगैरे देण्यासाठी लायसन्स प्राप्त असतात, तर ते औषधोपचार करतात. सायकोथेरपी याच्यात सायकोथेरपीमध्ये येतात कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी येते, नंतर फॅमिली थेरपी येते, नंतर ग्रुप थेरपी येते आणि नंतर आहे तिसरं समुपदेशन आपण करू शकतो, काउन्सिलिंग करू शकतो, व्यक्ती व कुटुंबाला आधार देऊ शकतो, नंतर रिहॅब करून देण्यात मदत करू शकतो, पुनर्वसन करून देण्यात आपण मदत देऊ शकतो. जी आपली पोस्ट आहे सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट ही मेनली रिलेटेड आहे काउन्सिलिंग आणि रिहॅबिलिटेशन.
रोल ऑफ सोशल वर्कर म्हणजेच सोशल वर्कर आता काही हॉस्पिटलमध्ये आपली पोस्ट आहे ॲज अ सोशल वर्कर. काय आता जी DMAR अंतर्गत परीक्षा घेतात तिच्यात आपली पोस्ट आहे सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट. तर पोस्ट आपली सेम आहे, कामं पण मोस्ट ऑफ द सेम असतात, फक्त वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये वेगवेगळी नावे आहेत. जसं एम्समध्ये वेगवेगळे नाव आहेत, एम्समध्ये मेडिकल सोशल वर्कर आहे, मेडिकल सोशल सर्व्हिस ऑफिसर आहेत, अशा वेगवेगळ्या पोस्ट आहेत प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये. पण जे सोशल वर्क अंतर्गत ज्या पोस्ट येतात त्याच्यात मेन काम आपले हेच असतात: रुग्ण व कुटुंबाला समुपदेशन करणे, मार्गदर्शन करणे म्हणजेच काउन्सिलिंग करणे, औषधोपचार व डॉक्टरांची समन्वय, डॉक्टरांची डिस्चार्ज म्हणजे पेशंटला जेव्हा डिस्चार्ज होतो तेव्हा पेशंटशी संपर्क साधून त्याच्याशी डिस्चार्जबाबत त्यांना माहिती देणे, त्यांच्या औषधोपचाराबद्दल त्यांना सांगणे, नंतर पुनर्वसन म्हणजे रिहॅबिलिटेशन करून आणणे, पुनर्वसन कार्यक्रम राबवणे, नंतर सपोर्ट ग्रुप्स तयार करणे, नंतर समाजात जागरूकता निर्माण करणे, मानसिक आजारग्रस्तांचे हक्क व कायदेशीर संरक्षण मिळवून देणे इत्यादी गोष्टी आपण सोशल वर्कर म्हणजेच सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट पोस्टद्वारे करतो. नंतर मानसिक आजार हे वैद्यकीय, मानसिक व सामाजिक समस्या आहेत. त्यावर उपचार, समुपदेशन व सामाजिक आधार मिळाल्यास रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो. सामाजिक कार्यकर्ते हे महत्त्वाचे दुवा आहेत जे रुग्ण, कुटुंब आणि समाज यांना जोडतात. म्हणजेच आपण जे सोशल वर्कद्वारे निवडून सोशल वर्क पोस्टद्वारे त्या सोशल वर्क ज्यांचं झालेलं असतं ते पोस्टवर जे काम करतात तेच हे महत्त्वाचे दुवा आहेत आपले रुग्ण, कुटुंब आणि समाज यांच्यात. नंतर आहे आपण आता MCQ प्रॅक्टिस करून घेणार आहोत. आता आपण हे डेली घेऊन येणार आहोत. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्हाला सपोर्ट पाहिजे तुमचा. आम्हाला बाकी काही नको. बाकी आम्ही नाही फीज घेत आहोत, नाही काही. आम्ही तुमच्यासाठी सगळ्या सुविधा प्रोव्हाइड करू. नोट्स म्हणजे जे PDF प्रोव्हाइड नाही करू शकत आहोत कारण त्याची कारणे वेगवेगळी आहेत. पण तुम्ही या व्हिडिओद्वारे या नोट्स स्वतःचे बनवू शकता किंवा हे व्हिडिओज रिवाईज करू शकता, MCQ प्रॅक्टिस करून घेऊ शकता. तर आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की आमच्या म्हणजे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा बस. बाकी आम्हाला काही नको आहे, काही नको आहे. म्हणजे आम्ही फीज पण काही नाही ठेवली आहे. फक्त हे तुमच्यासाठी फ्री इनिशिएटिव्ह घेऊन येत आहोत जेणेकरून तुमचे सोशल वर्कचे 40 पैकी 40 प्रश्न बरोबर आले पाहिजे आणि तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे. याच्यात आपण आता पहिला MCQ बघणार आहोत. विच ऑफ द फॉलोइंग इज अ सिम्पटम ऑफ डिप्रेशन. आता आपण आधी बघितलं डिप्रेशन काय असते वगैरे. तर खालीलपैकी कोणते नैराश्याचे डिप्रेशनचे लक्षण आहेत? पहिला आहे हॅल्युसिनेशन, दुसरा आहे पर्सिस्टंट सॅडनेस, तिसरा आहे एक्सेसिव्ह एनर्जी, नंतर आहे रिपीटेड रिच्युअल्स. तर हॅल्युसिनेशन याच्यात नाही आहेत. नंतर पर्सिस्टंट सॅडनेस आपण बघितलं होतं, डिप्रेशनमध्ये व्यक्ती सतत दुःखी असतो. तर हे याचा आन्सर आहे पर्सिस्टंट सॅडनेस. एक्सेसिव्ह एनर्जी हे बायपोलर डिसऑर्डरमध्ये येतात. कधी कधी खूप एनर्जी असते, कधी कधी खूप कमी असते. नंतर रिपीटेड रिच्युअल्स हे OCDमध्ये येतात. तर या प्रश्नाचा आन्सर आहे पर्सिस्टंट सॅडनेस. डिप्रेशनमध्ये मुख्य लक्षणे म्हणजे सतत दुःख, आवडी कमी होणे, थकवा, आत्मविश्वास गमावणे, भास, भ्रम हे सिझोप्रेनियामध्ये येतात. ठीक आहे. हॅल्युसिनेशन सिझोप्रेनियामध्ये येतात. नंतर बायपोलर डिसऑर्डर इज ऑल्सो नोन ॲज. ऑप्शनमध्ये आहे मॅनिक डिप्रेसिव्ह इलनेस, नंतर जनरलाइज एन्झायटी डिसऑर्डर, नंतर आहे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आणि चौथा ऑप्शन आहे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. तर बायपोलर डिसऑर्डर म्हणजेच मॅनिक डिप्रेसिव्ह इलनेस. याचं उत्तर आहे बायपोलर डिसऑर्डरमध्ये व्यक्तीला कधी कधी खूप उत्साह राहतो, तर ऊर्जा राहते, तर कधी कधी खूप निराशा येते. म्हणजेच बायपोलर दोन्ही. तर यालाच म्हणतात मॅनिक डिप्रेसिव्ह इलनेस, यालाच बायपोलर डिसऑर्डर. नंतर आहे विच डिसऑर्डर इज कॅरेक्टराइज बाय हॅल्युसिनेशन्स अँड डिल्युजन्स. तर याचा आन्सर आहे सिझोप्रेनिया. याच्यात ऑप्शन होते आपले डिप्रेशनमध्ये आता आपण बघितलं होतं व्यक्ती खूप सॅड असते. नंतर याच्यात सिझोप्रेनियामध्ये हॅल्युसिनेशन, डिल्युजन्स येतात. नंतर एन्झायटी डिसऑर्डरमध्ये व्यक्ती म्हणजे एन्झायटी असते म्हणजे काही गोष्टींची. नंतर OCDमध्ये व्यक्ती सतत कामं करत राहतात. तर विच डिसऑर्डर इज कॅरेक्टराइज बाय हॅल्युसिनेशन्स अँड डिल्युजन्स. तर सिझोप्रेनियामध्ये व्यक्ती वास्तवापासून तुटतो, त्याला खोटे पण ठाम विश्वास म्हणजे डिल्युजन असतात आणि नसलेले आवाज, दृश्य दिसतात, त्यालाच हॅल्युसिनेशन म्हणतात. नंतर ADHD इज मोस्टली सीन इन. ADHD म्हणजेच अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर प्रामुख्याने कोणात दिसतात? तर चिल्ड्रनमध्ये. आपण बघितलं होतं जे लहान मुलांचे डिसऑर्डर आहेत त्याच्यात ADHD येत होतं. तर चिल्ड्रनमध्ये ADHD मुख्यतः दिसतं. तर ADHD हा बालकांमध्ये दिसणारा विकासात्मक विकार आहे ज्यात लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते आणि अतिशय हालचाल व आवेगशील वर्तन दिसते. म्हणजेच ज्याच्यात ती व्यक्ती फोकस करू नाही शकत, की म्हणजे ते मुले फोकस नाही करू शकत. नंतर आहे विच थेरपी इज मोस्ट इफेक्टिव्ह इन ट्रीटिंग एन्झायटी डिसऑर्डर. तर आपण आता थेरपीज बघितल्या होत्या. तर याच्यापैकी मोस्ट इफेक्टिव्ह थेरपी आहे जी एन्झायटी डिसऑर्डर कमी करण्यासाठी उपयोगात आणली जाते, ती कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी.
एन्झायटी डिसऑर्डर मध्ये नकारात्मक विचार व भीती बदलण्यासाठी CBT सर्वात प्रभावी ठरते. यात विचारसरणी व वर्तन सुधारले जाते. म्हणजेच विचार करण्याची थोडी प्रवृत्ती सुधारली जाते, वर्तन सुधारले जाते. त्याच्यात CBT म्हणतात, म्हणजेच कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी. बिहेवियर चेंज केले जाते. तर विच थेरपी इज मोस्ट इफेक्टिव्ह इन ट्रीटिंग एन्झायटी डिसऑर्डर तर CBT. नंतर आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ सबस्टान्स यूज डिसऑर्डर. तर याच्यात तुम्हाला सांगितलं होतं सबस्टान्स यूज डिसऑर्डरवर पण क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. तर याच्यापैकी कुठलं एक्झाम्पल आहे सबस्टान्स यूज डिसऑर्डरचं. तर पहिला आहे अल्कोहोलिझम, दुसरा आहे सिझोप्रेनिया, तिसरा आहे OCD, चौथा आहे डिप्रेशन. आन्सर आहे अल्कोहोलिझम, म्हणजेच मद्यपान करणे इत्यादी. सबस्टान्स यूज डिसऑर्डरमध्ये अल्कोहोल, ड्रग्ज, तंबाखू इत्यादी व्यसनांचा समावेश होतो. नंतर आहे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर इज कॉज्ड बाय. तर याचे ऑप्शन आहे जेनेटिक फॅक्टर्स, दुसरा आहे ब्रेन केमिकल इनबॅलन्स, तिसरा आहे ट्रॉमॅटिक इव्हेंट्स, चौथा आहे पुअर डाएट. तर याच्यात आन्सर आहे ट्रॉमॅटिक इव्हेंट्स. म्हणजेच एखाद्या इव्हेंटमुळे ती व्यक्ती ट्रॉमामधून गेली आणि नंतर तिला जो डिसऑर्डर होतो त्यालाच पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणतात. PTSD हा गंभीर अपघात, युद्ध, हिंसा, लैंगिक शोषण अशा अपघातानंतर निर्माण होतो. रुग्णाला भीती, दुःख स्वप्ने, भयानक आठवणी त्रास देतात. नंतर आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एन्झायटी डिसऑर्डर. तर याच्यात ऑप्शन आहे पॅनिक डिसऑर्डर, दुसरा आहे फोबिया, तिसरा आहे जनरलाइज एन्झायटी डिसऑर्डर आणि चौथा आहे सिझोप्रेनिया. तर हे पण आता म्हणजे ज्या क्वेश्चन्समध्ये नॉट दिलेलं आहे ते पण क्वेश्चन तुम्हाला समजणं गरजेचं आहे. याच्यात खूप मुलं म्हणजे निगेटिव्ह मार्क्स करून येतात कारण आपण बरोबर क्वेश्चन वाचत नाही. याच्यात क्वेश्चन वाचताना म्हणजे कॉन्सन्ट्रेशनने वाचणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्ही योग्य आन्सर सोडवू शकाल. तर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एन्झायटी डिसऑर्डर. तर याचा आन्सर आहे सिझोप्रेनिया. सिझोप्रेनिया हा मानस विचार म्हणजे सायकोटिक डिसऑर्डर आहे, एन्झायटी डिसऑर्डर नाही आहे. एन्झायटी डिसऑर्डरमध्ये पॅनिक, फोबिया, जनरलाइज एन्झायटी डिसऑर्डर इत्यादी येतात. नंतर आहे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर इज मेनली कॅरेक्टराइज बाय. ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर मध्ये मुख्यतः काय आढळते. तर ऑप्शन आहे हॅल्युसिनेशन, डिल्युजन्स, दुसरा आहे एक्सेसिव्ह इटिंग, नंतर आहे तिसरं ऑब्सेशन अँड कंपल्शन, चौथा आहे मेमरी लॉस. तर आन्सर आहे ऑब्सेशन अँड कंपल्शन, म्हणजे सतत विचार, सतत कृती करणे इत्यादी OCDमध्ये येतात. OCDमध्ये व्यक्तीला सतत नको असलेले विचार येतात, ऑब्सेशन येतात आणि तो पुन्हा पुन्हा कृती करतो. उदाहरणार्थ सतत हात धुणे, यालाच OCD आहे असं आपण म्हणतो. नंतर आहे 10वं विच चाइल्डहूड डिसऑर्डर इन्व्हॉल्व्स लॅक ऑफ सोशल इंटरॅक्शन अँड कम्युनिकेशन. तर याच्यात ऑप्शन आहे पहिलं ADHD, दुसरा आहे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, तिसरा आहे कंडक्ट डिसऑर्डर आणि चौथा आहे डिप्रेशन. तर याचा आन्सर आहे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. ऑटिझम असलेल्या मुलांमध्ये सामाजिक नाती, संवाद व भावनिक समज कमी असते. ते पुनरावृत्ती वर्तन करतात. तर त्यालाच ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असं म्हणतो आपण. नंतर आहे विच ऑफ द फॉलोइंग इज सिम्पटम ऑफ मॅनिया. खालीलपैकी कोणते मॅनियाचे उत्साह विकार लक्षण आहेत. तर पहिला आहे पर्सिस्टंट सॅडनेस, दुसरा आहे लो एनर्जी, तिसरा आहे इन्क्रीज टॉक्टिव्हनेस, चौथा आहे फिअर अँड वरी. तर याचा आन्सर आहे इन्क्रीज टॉक्टिव्हनेस. मॅनियामध्ये व्यक्ती अत्यंत आनंदी, जास्त बोलणारा, झोप कमी लागणारा आणि अवास्तव आत्मविश्वास असतो, त्यालाच मॅनिया म्हणतात. नंतर आहे 12वा प्रश्न इलेक्ट्रोकन्व्हर्जिव्ह थेरपी ECT इज मेनली यूज इन. तर ECT ही यूज होते जे लोक सिव्हिअर डिप्रेशनमध्ये असतात त्यांच्यावर ECT यूज केला जाते. तर ऑप्शनमध्ये सुद्धा दिलेलं आहे सिव्हिअर डिप्रेशन, दुसरा आहे ऑटिझम, तिसरा ADHD, चौथा आहे फोबिया. ECT ही प्रॉपर म्हणजे जे डॉक्टर असतात, सायकेट्रिस्ट असतात त्यांच्याद्वारे ते यूज करतात पेशंटसाठी जे पेशंट डिप्रेशनमध्ये असतात. औषधांनी फरक पडत नसलेल्या गंभीर नैराश्याच्या रुग्णांवर ECT वापरली जाते. इलेक्ट्रोकन्व्हर्जिव्ह थेरपी. ठीक आहे. तर ECTचा फुल फॉर्म विचारू शकतात किंवा ही कशासाठी यूज केल्या जाते ते सुद्धा विचारलं जाऊ शकते. नंतर आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ पर्सनॅलिटी डिसऑर्डर. पर्सनॅलिटी डिसऑर्डरचा म्हणजे टाईप काय. तर पहिला आहे बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर, याच्यातच आन्सर दिला आहे. दुसरा आहे PTSD, तिसरा आहे सिझोप्रेनिया, चौथा आहे ADHD. तर बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर हे पर्सनॅलिटी डिसऑर्डरचे टाईप म्हणजे त्याचा टाईप आहे. आणि याच्यात पर्सनॅलिटी डिसऑर्डरमध्ये बॉर्डरलाईन अँटी सोशल म्हणजे विकार येतात. PTSD आणि सिझोप्रेनिया हे वेगळे विकार आहेत. ठीक आहे. नंतर 14वा प्रश्न आहे विच डिसऑर्डर इज असोसिएटेड विथ फ्लॅशबॅक्स अँड नाईटमेअर्स आफ्टर ट्रॉमा. तर याच्यात पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर PTSD. नंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिहॅबिलिटेशन रोल ऑफ सोशल वर्कर्स इन सायकॅट्रिक सेटिंग्स. तर सोशल वर्करचे म्हणजे रिहॅबिलिटेशनचा काय रोल आहे. तर ते मानसोपचार क्षेत्रात सामाजिक कार्यकर्त्याची पुनर्वसनाची भूमिका कोणती असते. तर प्रोव्हाइडिंग एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज.
रोजगार संधी उपलब्ध करून देणे. सामाजिक कार्यकर्ते रुग्णांचे सामाजिक पुनर्वसन करतात, त्यांना रोजगार देतात, प्रशिक्षण व समाजात पुन्हा समाविष्ट करतात. औषधे व शस्त्रक्रिया डॉक्टर करतात. ठीक आहे. तर प्रिस्क्रायबिंग मेडिसिन हे डॉक्टरांचं काम आहे. नंतर ब्रेन सर्जरी हे सुद्धा डॉक्टरांचं काम आहे. लॅबोरेटरी टेस्टिंग हे जे लॅब टेक्निशियन असतात ते म्हणजे ब्लड टेस्ट करणे इत्यादी गोष्टी ते लॅब टेस्ट जे करतात ते. आणि प्रोव्हाइडिंग एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज म्हणजेच रोजगार संधी उपलब्ध करून देणे हे सोशल वर्करचे काम आहे. तर हे आपले 15 प्रश्न याच्याशी रिलेटेड म्हणजे जे डिसऑर्डर्स आहेत त्याच्याशी रिलेटेड आणि आपण जे कन्सेप्ट बघितले ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या, जेणेकरून याच्यावर कुठलाही क्वेश्चन आला तर तो तुम्हाला सोडवता आला पाहिजे आणि याच्यावर जो पण प्रश्न येईल तो तुमचा चुकला नाही पाहिजे. हे कन्सेप्ट समजून घ्या. याच्यावर जेवढे आणखी तुम्हाला MCQ मिळत असतील तर ते सोडवा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही म्हणजे तुम्हाला या टॉपिकवर जर क्वेश्चन आले तर तुम्ही ते सोडवू शकाल हा आत्मविश्वास येईल. बाकी आपण डेली नवीन आता क्वेश्चन आणि जे कॉन्सेप्ट्स आहेत ते घेऊन येणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक्झामपर्यंत त्याचा फायदा होईल आणि तुमची रिव्हिजनसुद्धा कंटिन्यू राहील आणि तुमची प्रॅक्टिससुद्धा कंटिन्यू राहील, सो दॅट तुम्हाला एक्झाममध्ये हेल्प होईल. बाकी तुम्ही म्हणजे रिव्हिजन करत राहा. एक्झाम कधी येईल हे आपल्याला माहिती नाही आहे, पण तुम्ही रिव्हिजन कंटिन्यू ठेवा. अभ्यासाचा फ्लो तोडू नका. बाकी मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, रिझनिंग, GKची चांगल्यात चांगली प्रॅक्टिस करा. मराठी ग्रामरचे खूप चांगले लेक्चर्स आहेत यूट्यूबवर. इंग्लिश ग्रामरचे सुद्धा आहेत, रिझनिंगचे पण आहेत आणि GKचे पण आहेत. त्याची प्रॅक्टिस सुरू ठेवा, जेणेकरून तुमचे त्याच्यावर जे पण क्वेश्चन येतील ते चुकले नाही पाहिजे. बाकी आपण सोशल वर्कचे जे टॉपिक्स आहेत आणि क्वेश्चन्स आहेत ते डेली घेऊन येऊ. फक्त आम्हाला सपोर्ट करा एवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी आपण पुन्हा नवीन लेक्चरमध्ये भेटूयात. तर लवकरच आम्ही नवीन लेक्चरसुद्धा घेऊन येऊ. थँक्यू व्हेरी मच. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.